माणूस म्हणून जगायचं कसं आणि माणूस म्हणून जगत असताना माणुसकीच्या नात्यावरती उदंड प्रेम करायला सुद्धा शिकलं पाहिजे हे छत्रपती शिवाजीराजांनी आम्हाला जाणून दिलेलं आहे। आणि म्हणूनच त्यांच्या इतिहासाचा, त्यांच्या विचाराचा, त्यांच्या शौर्याचा, त्यांच्या पराक्रमाचा, त्यांच्या त्यागाचा हा खऱ्या अर्थानं जागर हा घातला गेलाच पाहिजे। म्हणून या शिवजयंती जन्मोत्सवाचा अट्टहास आहे आणि म्हणूनच आज विचाराच्या माध्यमातून तुमच्या समोर मी या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांच्या इतिहासाचा, छत्रपती शिवाजीराजांच्या चरित्राचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं उलगडा करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे। माझी एकच विनंती आहे, मी आजपर्यंत आपल्या आचलेर गावचं नाव ऐकून होतो की या आचलेर गावामधली सगळ्यात जर सर्वश्रेष्ठ असा कुठला गुण असेल तर इथं माणसं एकमेकांवरती उदंड प्रेम करणारी आहेत, माणसं माणुसकीच्या नात्यानं गुंफणारी आहेत आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित असं स्वागत सुसंस्कारितरित्या करणारे आहेत। म्हणजे याचा अर्थ असा आहे या आचलेरची जवळजवळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही सुसंस्कारित पिढी असणारं गाव आहे। तेव्हा मला आजूबाजूला बसलेल्या एक विनंती आहे की तुम्ही सुसंस्कारित आहात हे आजपर्यंत मी ऐकत आलेलं आहे, पण आज प्रत्यक्ष पाहण्याची या ठिकाणी मला गरज वाटली आणि ते पाहण्याचा योग आला। आपण टाळ्या वाजलात, निश्चितच दाद दिलात, तुमच्या मनाला पटलं आहे तर आता हेही पटायला हवं। तुम्ही आजूबाजूला बसलात तर जरा थोडंसं पुढे जर बसलात तर मला बोलण्याला उत्साह येईल। म्हणून मी एक विनंती आहे, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय, आपण पुढे येऊन बसलात तर अतिशय बरं वाटेल। यायला काही हरकत नाही, कारण थोडेच राहावेत की माझं म्हणणं असं आहे 100 असण्यापेक्षा 10च असावेत। त्या 10तला एकही जरी आचार विचार घेतला तर मी माझं भाषणाचा, माझ्या विचारांचं समाधान झाल्यासारखं असं वाटेल। छत्रपती शिवाजीराजांच्या विषयीच्या इतिहासाला, विचाराला हात घालत असताना मला म्हणावंसं वाटतं, ज्या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही जन्माला आलो त्या महाराष्ट्राची माती ही अत्यंत पावन, सुसंस्कारित अशी, त्यागाची, मूर्तिमंत आणि खऱ्या अर्थानं ही माती आपल्याला जन्म देते। याच मातीमध्ये आपल्याला खेळलं जातं आणि याच मातीमध्ये आपल्याला गाळलं सुद्धा जातं। ही माती खऱ्या अर्थानं प्राचीन कालखंडापासून तुम्हा आम्हाला जागृत करत आलेली आहे। आणि म्हणूनच तत्कालीन कालखंडामधला विचार करायला गेला, आपण प्राचीन कालखंडामध्ये जेव्हा जायला लागतो तेव्हा आपल्याला समोर इतिहास उभा राहतो विजयनगर साम्राज्याचा। विजयनगर साम्राज्य हिंदुत्वाला जागत होतं, हिंदुत्वाचं रक्षण करत होतं, पण विजयनगर साम्राज्य सुद्धा नेस्तनाबूत झालं आणि मग मात्र या महाराष्ट्राच्या मातीवरती अत्याचाराचा वरवंटा फिरायला लागला। दीन दुबळ्या बापड्यांची या ठिकाणी अब्रू लुटली जायला लागली, गायी कापली जात होती, अत्याचाराचा वरवंटा फिरवला जात होता आणि हे सगळं पाहून एकीच्याच फक्त पोटाला तीळ पडत होता, ती म्हणजे राजमाता जिजाऊ। राजमाता जिजाऊला वाटायला लागलं होतं की हा अन्याय, हा अत्याचार थांबवणारा पुत्र आपल्या पोटी जन्माला यावा आणि ती विचार करायला लागली। आणि अशा विचाराच्या सानिध्यामध्ये असताना ती गर्भवती राहिली। तिला वाटायला लागलं की या पोटातून बाहेर येणारा जीव हा पुत्रच असावा आणि काय म्हणतात ते फळाला आले आणि तो दिवस ठरला। सरकार मान्य तारीख 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी राजे त्या ठिकाणी पोटाला जन्माला आले आणि त्यांचं नाव ठेवलं गेलं शिवाजी। शिवाजी याचा अर्थच असा आहे, ज्यानं हयातभर जीवाशी खेळ खेळला तो शिवाजी आहे। आणि याच शिवाजीला लहानाचं थोर होत असताना राजमाता जिजाऊ संस्कार करायला लागले। राजमाता जिजाऊंना माहित होतं या अन्यायाला जर प्रतिकार करायचा असेल, या अन्यायाला नेस्तनाबूत जर करायचं असेल आणि संघर्षाने पेटून उठायचं असेल तर शिवबाचं मन सुद्धा त्याच पद्धतीने घडवायला हवं। मग राजमाता जिजाऊ विचार करायला लागल्या, संस्कार करायचे ते काय? मग त्यांना आठवलं रामायण महाभारत या ठिकाणी या प्रचंड मातीमध्ये घडून गेलेलं आहे। रामायण का घडलं हे शिवबांना सांगावं, महाभारत का घडलं हेही शिवबांना सांगावं। मग ते सांगायला सुरुवात केल्या त्या कथा अशा, एका भर दरबारामध्ये एका स्त्रीचा पदर ओढला गेला म्हणून प्रचंड महाभारत घडलं, एका स्त्रीला पळवून नेलं म्हणून रामायण घडलं आणि याच रामायणाचा आधार घेऊन शिवबांना माता घडवत गेल्या आणि म्हणून राजमाता जिजाऊ शिवबाच्या ह्या पहिल्या गुरु होत्या। मग मात्र जेव्हा वय वर्ष हळूहळू त्यांचं मोठं होत चाललेलं होतं त्यावेळेस त्याला घोड्यावरती बसायचं कसं, दांडपट्टा फिरवायचा कसा, तलवार चालवायची कसं, अशा पद्धतीचं राजकारणाचे धडे या ठिकाणी द्यायला लागले। आणि वय वर्ष 12 वर्षाचे शिवबा झाले। शिवबा खेळ लहानपणी खेळायचे, इटीदांडूचा खेळ खेळत नव्हते, गोट्याचा खेळ खेळत नव्हते किंवा मोबाईल मध्ये बोट चालत बसत नव्हते, तर शिवबांचा खेळ होता एका राजाला, राजपुत्राला साजेसा असा खेळ होता। सवंगड्यांना आजूबाजूला बसवायचे आणि प्रचंड शेळेवरती
एका राजाच्या आविर्भावामध्ये वय वर्ष 12 असताना बसायचे आणि आपल्या मावळ्यांना आदेश द्यायचे. असाच एक दिवस खेळ खेळत होते, त्यांना रडण्याचा आवाज कानावरती पडला. त्याने आपल्या मावळ्यांना आदेश दिला, कोण माझ्या राज्यात दुःखी आहे, कोण माझ्या राज्यात रडत चाललेलं आहे ते पाहून या. टुनटुन उड्या मारत हे त्यांचे लहान सवंगडी त्या रडण्याच्या आवाजाच्या दिशेने गेले आणि पाहतायत तरी एक वृद्ध माणूस रडत चाललेला होता. त्याच्या आडवं गेले, आडवं उभं राहिलेले आणि म्हणतायत की काय झालंय आजोबा तुम्हाला रडायला, आमच्या राजाच्या राज्याच्या मध्ये तुम्ही एवढे दुःखी कसे काय. त्यावेळेस त्या म्हाताऱ्याने त्याला उत्तर दिलं, सांगायला सुरुवात केली, काय सांगू बाबा, एका जबाबदार पाटलानं माझ्या मुलीची आबरू लुटली आहे, कुणाला सांगू माझं दुःख, कोण माझ्या दुःखाला वाचा फोडेल असा विचार करायला लागला. त्यावेळेस ती चिमुकले सवंगडी म्हणायला लागले, चला म्हणले आमचा राजा तुमचं हा सगळं दुःख दूर करेल, तुम्हाला न्याय मिळवून देईल. त्याला वाटायला लागलं ही छोटी छोटी पोरं काय म्हणून माझं दुःख दूर करणार, पण तरीही त्याला वाटलं जाऊन तरी बघावं. आणि मग राजासमोर उभे राहिले. राजाला त्यांनी ती करून कहाणी सांगितली. राजाने दुसऱ्या दिवशी दरबार भरवायचा ठरवला आणि आपल्या सवंगड्यांना मावळ्यांना आदेश दिला, त्या बाबाजी गुर्जर पाटलाला आत्ताच्या आता या ठिकाणी घेऊन या. मावळे गेलेले आहेत बाबाजी गुर्जर पाटलाकडे आणि म्हणतायत की आमच्या राजाने तुला बोलावलेलं आहे. त्यावेळेस उन्मत्त पाटील, बेभान झालेला पाटील होता, पाटीलकीचा त्याला उन्मत्त माज होता. तो म्हणायला लागला, अरे मी पाटील आहे, कोण कुठला शिवाजी, येत नाही म्हणून सांग. अशा आविर्भावात त्यांनी उत्तर दिलं. ते मावळे आलेले आहेत, पुन्हा मावळ्याने त्याने आदेश दिलेला आहे, येत नाही तर त्याच्या मुसक्या बांधून घेऊन या. आणि बाबाजी गुर्जर पाटलाच्या मुसक्या बांधून दरबारामध्ये हजर केलं. शिवाजी राजाने विचार करायला लागलेले होते, ज्या रामायणानं आम्हाला घडवलं, ज्या महाभारताने आम्हाला घडवलं आणि हिंदू देवता देवालयामध्ये जिला आम्ही माता म्हणून पुजतो, त्याच आमच्या राज्यामध्ये, अशा आमच्याच राज्यामध्ये आमच्याच स्त्रीची आबरू लुटली जाते, हे कदापि सहन होणार नाही. आणि मग त्याने आदेश दिला, ज्या हाताने आणि ज्या पायाने स्पर्श केलेला आहे ते हात आणि पाय कोपऱ्यापासून आणि ढोपरापासून तोडून काढा. आणि हा माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी न्यायाचा घेतलेला निर्णय हा वयाच्या 12व्या वर्षी घेतलेला होता. आम्ही मात्र 12व्या वर्षी कुठे असतो याचा आम्ही विचार करायला हवं. या वयामध्ये आम्ही एकतर दिसतो, एकतर पानाच्या टपरी जवळ दिसतो, नसेल तर डावाच्या अड्ड्यावरती दिसतो, नसेल तर दारूच्या गुत्त्यावरती दिसतो. मग याचा आता आम्ही विचार करणं गरजेचं आहे. आमची वाटचाल कोणत्या दिशेने चाललेली आहे. वय वर्ष 16 वर्ष होतं. 16 वर्ष 1648 साली शिवाजी राजाने असं म्हटलं जातं, रायरेश्वरीच्या मंदिरावरती या ठिकाणी करंगळीची रक्ताची धार वाहिली आणि स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि एका मागून एक किल्ले त्याने हस्तगत करायला लागले. असं म्हटलं जातं, स्वराज्याचं तोरणा किल्ल्याला घेऊन बांधला आणि आजूबाजूचा प्रदेश या ठिकाणी बळकावायला सुरुवात केली. आणि याच वेळी आदिलशाहीच्या तख्तावरती मोहम्मद शाह नावाचा या ठिकाणी आदिलशाह होता. मोहम्मद शाहचा मृत्यू झाला आणि मोहम्मद शाहची पत्नी, जिचं नाव होतं बडी बेगम साहेबा, या बडी बेगम साहेबाकडे सत्तेची सूत्र आली. बडी बेगम साहेब अत्यंत धूर्त होत्या, चलाक होत्या, दूरदृष्टीच्या होत्या. त्यांनी बरोबर हेरलं होतं की हा चिमुकला वाटतंय तेवढं, हा सहजासहजी आपल्याला सहजासहजी या ठिकाणी पराभव पत्करणार नाही, हा गोड बोलून आपला प्रदेश या ठिकाणी बळकावतोय आणि याचे वडील आपल्या चाकरीला आहेत, त्याला पत्र पाठवा म्हणून ठरवलं. आणि शिवाजीराजांचे वडील शहाजी राजाने बडी बेगम साहेबांना पत्र पाठवले. त्या पत्रात म्हणतायत की तुम्ही आमचे चाकर आहेत, तुमच्या पुत्राला वेळी चावर घाला नाही, याचे परिणाम भयंकर होतील. मग मात्र शहाजीराजाने विचार केला. याच्या अगोदर शहाजीराजाने हिंदूचं एक स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, पण शहाजीराजाला यश आलेलं नव्हतं. शहाजीराजाने विचार केला, जे आपल्याला जमलं नाही तो आपला पुत्र करतोय, त्याच्या आडवे वाट्याला जायचं नाही. आणि मग त्यांनी दोन्ही कानावरती हात ठेवलं आणि बडी बेगम साहेबांना उलट तपासी पत्र पाठवलं आणि म्हणतायत, माझा पुत्र माझ्या ऐकण्याच्या पलीकडे आहे, त्याचं वाटेल ते तुम्ही करू शकता. मग मात्र बडी बेगम साहेबांनी ठरवलं, आता मात्र याचा चांगलाच बंदोबस्त करायचा आहे. आणि दरबार त्यांनी भरवलेला आहे. दरबारामध्ये तबक ठेवलेला आहे, त्या तबकामध्ये पानाचा विडा ठेवलेला आहे. जो कोणी या ठिकाणी शिवाजीराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पुढे यायचा जो तयार होईल त्यांनी या तबकातला पानाचा विडा उचलायचा आहे, हे ठरलं गेलं. आणि मग दरबार भरलेला आहे. अनेक नामांकित सरदार, ज्याने अनेक रणांगणे गाजवलेली होती, ज्यांची नुसतं नावं ऐकताच शत्रूलाही भयकंपित असे, थरकाप सुटत असे, आणि असे रती महारथी त्या दरबारामध्ये विराजमान झालेली होती. बडी बेगम साहेब येतात झाल्या, आपल्या आसनावरती आसनस्थ झाल्या आणि बडी बेगम साहेबांनी गर्जना केली, कोण शिवाजी राजाचा बंदोबस्त करेल. जो तो खाली माना घातले होता, एकमेकाकडे पाहत होता, कुणीच पुढे येत नव्हतं, कारण त्यांना माहित होतं शिवाजी राजांना पकडणं एवढं सोपं नाहीये. कारण शिवाजी राजांची बलस्थानं म्हणजे डोंगरदऱ्यांनी आणि घनदाट अरण्यांनी व्यापलेला हा प्रदेश आहे. आणि या प्रदेशात जायचं आणि शिवाजी राजांना पकडायचं एवढं सोपं नाही, कारण स्वतःहून मृत्यूला सामोरं जाण्यासारखं आहे. म्हणून मृत्यूला सामोरे जायचंच नाही असा जो तो विचार करत होता आणि प्रत्येकाने खाली मान घातलेला होता. तेवढ्यात पुन्हा बडी बेगम साहेबांनी गर्जना केली, कोणीच माझ्या दरबारात असा व्यक्ती नाही की जो शिवाजीराजांचा बंदोबस्त करेल. तेवढ्यात देहाचा
पोलादी पार सहज हाताने वाकवणारा दारी कुरवारीत अब्दुल्ला उर्फ अफजल खान येता झाला आणि तबकातला पानाचा विडा त्याने उचललेला आहे आणि हा गर्जना केलेली आहे. कोण कुठला शिवाजी त्याला मारूनच काय जिवंत दरबारामध्ये हजर करतो. ज्या खाली मना होत्या त्या सगळ्या मना वर झाल्या आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पसरलेला होता. कारण असा व्यक्ती होता की ज्या व्यक्तीने हा विडा उचललेला होता त्याने अनेक रणांगणे गाजलेली होती आणि तो होता अफजल खान. आता अफजल खानाने हा विडा उचललेला आहे म्हणजे शिवाजीराजाला नक्की या ठिकाणी हा मारणार असा विश्वास प्रत्येकाला वाटत होता. कारण असं म्हटलं जातं अफजल खान जिथं शक्तीनं जमत नाही तिथं युक्तीनं करायचा, जिथं युक्ती आणि शक्ती जमत नाही तिथं कपट नीतीचा अवलंब करायचा, पण यश मिळवायचा अशी आजपर्यंतची ख्याती या अफजल खानाची होती. आणि असे अफजल खानाने आता हा विडा उचललेला होता आणि अशा पद्धतीचा इतिहास येता 4थीच्या पुस्तकातून आजपर्यंत आपण ऐकत आलेलो आहोत. पण इतिहासकार याची दुसरी बाजू मांडतात की बडी बेगम साहेबा या महाराणी असतात. महाराणीने विनंती करायची नसते, दरबार भरवायचा नसतो, तर आदेश द्यायचा असतो. म्हणून हा जो इतिहास आहे या इतिहासाची ओळख करून घेत असताना अज्ञानदासाचा जर पोवाडा सोडला तर याला कुठलाच ऐतिहासिक साधन नाही. पण तरी या ठिकाणी अज्ञानदासाच्या पोवाड्याच्या आधारावरती हा इतिहास आमच्या समोर या ठिकाणी आलेला आहे. पण त्याची दुसरी बाजू इतिहासकार सांगतात की बडी बेगम साहेबांना अत्यंत जाणीवपूर्वक अफजल खानाची नियुक्ती केलेली होती. त्याची कारण मीमांसा देत असताना सांगतात की अफजल खान हा हिंदू धर्माचा कट्टर द्वेष्टा होता, त्याचबरोबर भोसले घराण्याचा तो द्वेष्टा होता. तिसरं कारण सांगतात की ज्या वाईच्या प्रदेशामध्ये शिवाजीराजे या ठिकाणी शिवाजीराजे दबा धरून बसलेले होते त्या वाईच्या प्रदेशाचा हा सुभेदार असल्यामुळे खळा माहिती त्याला होती आणि म्हणूनच अफजल खानाची नियुक्ती केली होती. आणि सगळ्यात महत्वाचं कारण बडी बेगम साहेबांना सांगतात की बडी बेगम साहेबांचा अफजल खानाच्या पराक्रमावरती अत्यंत पूर्णपणे विश्वास होता. हा काही करून शिवाजीराजांना पकडेल आणि म्हणून शिवाजी राजांच्या बंदोबस्तासाठी अफजल खानाची नियुक्ती या ठिकाणी विचारपूर्वक केली होती. अफजल खानाला पाठवत असताना अत्यंत मोठा लवाजमा दिलेला होता. त्याचं वर्णन करत असताना इतिहासकार म्हणतात जर आपल्याला सशाची शिकार जर करायची असेल तर वाघाची तयारी करून जावी लागते. अगदी तशीच तयारी अफजल खानाच्या बाबतीत या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते आहे. आणि मग काय बघता बघता अफजल खान या ठिकाणी निघालेला आहे आणि अफजल खानाला हेही माहित होतं शिवाजीराजांना जर पराभूत करायचं असेल, शिवाजीराजांचा जर बंदोबस्त करायचा असेल आणि शिवाजीराजांना जर या ठिकाणी निश्चितपणे त्याला पाय पसरून आपल्या पुढे शरणागती पत्करायची असेल तर शिवाजीराजांना मोकळ्या मैदानावरती आणणं गरजेचं आहे. मग शिवाजीराजे मोकळ्या मैदानावरती यावेत म्हणून काय करावं लागणार आहे याचा विचार करत असताना अफजल खानाला हेही माहित होतं शिवाजीराजाच्या आता भावनेला हात घातला पाहिजे. मग शिवाजीराजांची नेमकी भावना कोणती होती तर शिवाजीराजांची भावना हीच होती की महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला ते मानत होते. जर या तुळजाभवानीची जर आपण विटंबना केली तर शिवाजीराजांच्या मनामध्ये चीड निर्माण होईल आणि तो आपल्या सामोरे येईल असा विचार या ठिकाणी अफजल खानाने केलेला आहे आणि तो तुळजापूरच्या दिशेने या ठिकाणी निघालेला आहे. तुळजापूरच्या दिशेने निघत असताना आपण विचार करायला हवा आणि मग याच दृष्टिकोनातून विचार करत असताना अफजल खान तुळजापूरच्या दिशेने निघालेला आहे. पुजाऱ्यांना माहित होतं की अफजल खान ज्या ज्या प्रदेशातून या ठिकाणी गेलेला आहे त्या जात असताना त्या प्रदेशातून अत्याचार करत गेलेला आहे आणि हे करत असताना सुद्धा जिथं जिथं मंदिर आहेत त्या मंदिर विध्वंस केलेलं आहे, मूर्तींची तोडफोड केलेली आहे. म्हणजे आता तुळजापूरच्या हा दिशेने येतोय म्हणजे नक्कीच हे करणार. पुजाऱ्यांनी मूळ मूर्ती लपवून ठेवलेली आहे आणि शिवाजीराजांना निरोप पाठवलेला आहे. मूर्ती सुखरूप आहे. शिवाजीराजांनी बरोबर हेरलं अफजल खान आपल्यावरती डाव खेळतोय. मग आता करायचं काय? राजगडावरती शिवाजीराजे होते. राजगड त्यांनी त्वरित सोडलेला आहे आणि अतिशय दुर्गम ठिकाणी उंच डोंगरावरती असलेल्या प्रतापगडाचा आश्रय घेतलेला आहे. ही बातमी कळाली अफजल खानाला. दुसरा डाव अफजल खानाने खेळलेला आहे. तो दुसरा डाव असा होता पंढरपूरच्या दिशेने ते विठ्ठलाची या ठिकाणी विटंबना करण्यासाठी निघालेले आहे. तिथंही बडव्यांनी मूळ मूर्ती लपवलेली आहे आणि राजाने त्या पद्धतीचा निरोप पाठवलेला आहे. इकडे मजल दर मजल करत निघालेला असताना तिसरा डाव अफजल खानाने खेळलेला आहे आणि अफजल खानाच्या या डावामध्ये शिवाजीराजांच्या जागी जर दुसरा कोणी राहिला असता तर नक्कीच या डावामध्ये फसला असता. पण राजे शेवटी राजेच होते. तो तिसरा डाव असा होता शिवाजीराजांच्या लाडक्या पत्नी ज्यांचं नाव होतं सईबाई आणि या सईबाईंचे बंधू ज्यांचं नाव होतं मंबाजी निंबाळकर. या मंबाजी निंबाळकराला अफजल खानाने कैद केलेलं आहे आणि शिवाजीराजांना निरोप पाठवलेला आहे. जर मंबाजी तुम्हाला सुखरूप पाहिजे असतील तर भेटीला सामोरे या, अन्यथा यांचं धर्मांतरण करून हत्तीच्या पायदळीत दिलं जाईल. आणि बघता काय शिवाजीराजाने विचार केला आणि त्यांनी नाईक पांढरे पोलीस पाटलाला बोलावून घेतलं आणि सांगितलं की हे पहा काही करा पण मंबाजीची सुटका करा. शिवाजीराजांना हेही माहित होतं अफजल खान हा संपत्तीचा लोभी आहे, संपत्तीचे आमिष दाखवा आणि मंबाजीची सुटका करून घ्या असं म्हणतात. पांढरे पोलीस पाटील नाईक हा जो आहे
तो अफजल खानाच्या भेटीला आलेला आहे आणि अफजल खानाला म्हणतात की एक पोलीस पाटील या नात्याच्या संरक्षणाची जबाबदारी माझ्यावरती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला पाहिजे तेवढी मी संपत्ती देतो पण तेवढी त्यांची सुटका करावी. आणि बघता काय अफजल खानाने विचार केला शिवाजीराजांना पकडण्यासाठी तर आपण निघालेलोच आहे, आजचं उद्यावरती जाईल पण या ठिकाणी आपण आलेली संपत्ती ठोकरायची नाही. संपत्ती घेतली आणि मंबाजीची सुटका केली. हाही डाव फसला. आणि या ठिकाणी याच्या अगोदर बडे बेगम साहेबांना आदेश काढलेला होता, फरमान काढलेलं होतं की ज्या ज्या प्रदेशातून हा अफजल खान जाणार आहे त्या प्रदेशातल्या सरदारांनी आपल्या सैन्यासह अफजल खानाला या ठिकाणी येऊन मिळायचं आहे आणि जे मिळणार नाही ते होणाऱ्या परिणामाला तयार राहायचं आहे. आणि बघता काय 20,000ची फौज घेऊन निघालेला अफजल खान मजल दरमजल करत, वाटेत अत्याचार करत, जाळपोळ करत एकदाचा या ठिकाणी वाईच्या प्रदेशामध्ये येऊन दाखल होत असताना लाखोचा सैन्याचा सागर सोबतीला होता आणि बघता बघता वाईच्या प्रदेशामध्ये येऊन दाखल झाला. असं म्हटलं जातं की शिवाजीराजाजवळ संयम होता, शिवाजीराजांजवळ या ठिकाणी सहनशीलता होती पण अफजल खानाजवळ नव्हता. अफजल खानाचा धीर आता सुटायला लागलेला होता आणि आता अफजल खानाने ठरवलं की आता शिवाजीराजांच्या बोलण्याच्या निमित्तानं बोलावून घ्यायचं आणि शिवाजीराजांचा काटा काढायचा असं अफजल खानाने ठरवलं. आणि त्यासाठी बोलणी करण्यासाठी म्हणून वकील ज्याचं नाव होतं कृष्णाजी भास्कर, या कृष्णाजी भास्कराला पाठवून दिलेलं आहे. कृष्णाजी भास्कर शिवाजीराजांना निरोप देण्यासाठी अफजल खानाचा वकील म्हणून प्रतापगडावरती आलेला आहे. शिवाजीराजांनी त्याचं यथोचित स्वागत केलेलं आहे. शिवाजीराजांनी विचार केला आपणही हिंदू आहे, कृष्णाजी भास्करही हिंदू आहे, थोडंसं हिंदुत्व जागा करावं आणि काही माहिती मिळते का ते पाहावं म्हणून त्याचं हिंदुत्व जागा करण्याचा प्रयत्न केला. पण कृष्णाजी भास्कर हा खाल्ल्या मिठाला जागणार होता, त्याला काहीच माहिती कळू दिली नाही. उलट तो म्हणतोय खान आमचे म्हणतायत की तुम्ही आमच्या मित्राचे अर्थात शहाजीराजांचे पुत्र म्हणजे तुम्हीही तुमचे सगळे अपराध माफ करायला होतो, तुम्ही घेतलेले तेवढा प्रदेश आणि किल्ला हा आदिलशाहीला देऊन टाका, मी माझं वजन खर्ची करतोय आणि तुम्हाला मानाचं पद मिळवून देतोय. शिवाजीराजे विचार करायला आम्हाला वेळ द्या, आम्ही निरोप नंतर पाठवू म्हटले आणि मग मात्र कृष्णाजी भास्कर इकडे निघालेले आहेत. शिवाजीराजांना आजपर्यंत जे काही यश मिळालेलं होतं त्यात सगळ्यात मोठा जर वाटा सिंहाचा कोणाचा असेल तर तो गुप्तहेरांचा होता. गुप्तहेरांना अगोदरच राजांनी बैराग्याच्या वेशामध्ये फकीराच्या वेशामध्ये अफजल खानाच्या छावणीच्या दिशेने पाठवलेलं होतं आणि काही माहिती मिळते का ते पाहायला सांगितलं होतं. हे गुप्तहेर या ठिकाणी वेश परिधान करून या ठिकाणी या अफजल खानाच्या छावणीत दाखल झालेले होते. इकडे राजे विचार करायला लागले काय करावं आणि कसं काय याच्यावरती आता मात करावं. या विचारात असताना त्यांच्या डोळ्यासमोर एक व्यक्ती तरळली ज्याचं नाव होतं गोपीनाथ पंत बोकील. गोपीनाथ पंत बोकीलांनी राजांनी बोलावून घेतलं आणि म्हणायला लागले की पंत आता कुठं स्वराज्याचं बालसं रूप धरायला लागत होतं पण ते रूप धरण्या अगोदरच या ठिकाणी कोणी असते की काय असं वाटायला लागलंय. आता ही जबाबदारी तुमच्यावरती आहे, काहीही करा आणि अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीला घेऊन यायचं याच अशा पद्धतीचं सांगतात. गोपीनाथ पंत वकिलांनी ती आज्ञा शिरसामान्य मानली आणि अफजल खानाच्या भेटीला इकडे निघालेले आहेत. अफजल खानाने त्यांचं स्वागत केलेलं आहे. दोघांमध्ये बातचीत सुरू आहे. असं म्हटलं जातं अफजल खानाकडे असंख्य गुण होते पण सर्वात मोठा दुर्गुण होता तो अहंकार नावाचा. या अहंकाराला फुलवण्याचं काम गोपीनाथ पंत वकिलांनी केलेले आहेत. पंत म्हणतायत की आमचं राज फार घाबरलेलं आहे म्हणून तर या ठिकाणी राजगडावरून ते प्रतापगडाकडे आलेले आहेत. तुमच्या पराक्रमाच्या कथा ऐकलेल्या आहेत म्हणून तुमच्या सामोरे यायला त्यांना भीती वाटते. आणि बघता काय अफजल खानाला त्या अहंकारामुळे शिवाजीराजे अगदी कसपटाप्रमाणे वाटायला लागले आणि तात्काळ त्यांनी मान्यता दिली. मग काय म्हणतायत तुमचे राजे. तेव्हा गोपीनाथ पंत वकील म्हणतायत की राजाने तुम्हाला भेटायला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवलेलं आहे आणि मग मात्र त्यांनी तात्काळ मान्यता दिली. ठीक आहे मी भेटीला येतो. पुन्हा दुसरी आट या ठिकाणी गोपीनाथ पंत वकिलांनी ठेवलेली समोर. ती आट अशी होती की राजा म्हणतायत की आहे तो तुमचा लवाजमा आहे त्याच ठिकाणी ठेवायचा आहे, फक्त सोबतीला मात्र 10 अंगरक्षक आणि 2 सेवकच घेऊन यायचंय. अफजल खानाने तीही आट मान्य केली. तिसरी आट गोपीनाथ पंत वकिलांनी घातलेली आहे. राजा आमचे म्हणतात की सोबत आलेले अंगरक्षक हे बाणाच्या टप्प्यावरती उभं करायचंय. तेही आट मान्य केली. दिवस ठरला गेला 10 नोव्हेंबर 1659 वार शुक्रवार. शिवाजी राजे आणि अफजल खानाची भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी ठरली गेली. गोपीनाथ पंत वकिलावरती जी जबाबदारी टाकलेली होती त्यात ते यशस्वी झालेले आहेत आणि हा वार्ता ही या संपूर्ण स्वराज्यामध्ये पसरली आणि संपूर्ण स्वराज्य शोक सागरात बुडायला लागलं. कारण स्वराज्यातल्या प्रत्येक मावळ्याला भीती वाटत होती की आता शिवाजीराजांचं काही खरं नाही. कारण अफजल खानाच्या पराक्रमाच्या कथा त्यांनीही ऐकलेल्या होता. अफजल खान दिप्पाळ देहाचा आणि शिवाजीराजे आमचे काटकुळेचे. अफजल खानासमोर शिवाजीराजांचा टिकाव लागू शकत नाही. एवढंच नव्हे तर अफजल खानाकडे अनुभव होता. शिवाजीराजे आता स्वराज्यासाठी पाऊल उचललेले होते
अफजल खानानं अनेक रणांगणे गाजवलेली होती, शिवाजीराजांनी आता कुठंतरी 2-4 पावलं टाकलेली होती. मग यांच्या दोघांची ताळमेळ कसा जमेल असा विचार करायला लागले होते. परंतु शिवाजीराजांनी हेही अडलं होतं की आता मावळ्यांमधला जो जोश निकामी झालेला आहे हा जोश पुन्हा निर्माण करायला हवा. मग काय करायचं शिवाजीराजांनी ठरवलं, जर समजा या भेटीमध्ये आपल्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर हा स्वराज्याचा गाडा पुन्हा चालला पाहिजे. मग आता काय करायचं, या मावळ्यांमध्ये पुन्हा जोश निर्माण करायला हवा. मग विचार करायला लागले. शिवाजीराजे अत्यंत मुत्सद्दी होते, चतुर होते, विश्वासू होते आणि त्याचबरोबर चलाक सुद्धा होते आणि म्हणून प्रत्येक लढाईचं नियोजन अत्यंत बारकाईने ते करायचे. याही वेळी शिवाजीराजांनी अत्यंत धूर्त मुत्सद्दीपणाला लावलेलं आहे आणि त्यांनी ठरवलं आता मात्र आपण भावनेला हात घालायचा. मग हिंदू धर्मामधली भावना कोणती होती, ती भावना होती स्वप्न. आणि त्या स्वप्न म्हटलं की पहाटेची स्वप्न खरी ठरतात अशी एक समजूत, अशी एक खुलचट कल्पना हिंदू धर्मामध्ये होती आणि याच स्वप्नाचा आधार शिवाजीराजांनी घ्यायचं ठरवलं. कधी काळी फिरंग्यांनी दिलेली भली मोठी तलवार अडगळीला पडली होती, ती तलवार त्यांनी बाजूला काढली, पुसून स्वच्छ ठेवले आणि पहाट या ठिकाणी काही मुत्सद्दी सरदारांना त्यांनी बोलावून घेतलं आणि सांगायला सुरुवात केली, आताच आमच्या स्वप्नामध्ये आई तुळजाभवानी आलेली होती आणि आम्हाला आशीर्वाद दिले आणि तुमची माझ्या हातून या दुष्टाचा पारिपत्य करते असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, आपल्याला असं सांगितलं जातं आई तुळजाभवानीनं शिवाजीराजांना या ठिकाणी तलवार दिलेली आहे, परंतु अशी कुठेच नोंद इतिहासामध्ये आढळत नाही. पण एवढं मात्र निश्चित मी सांगू इच्छितोय की शिवाजीराजे अत्यंत धूर्त होते. केवळ आणि केवळ अशा गोष्टींचा आधार घेऊन शिवाजीराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं होतं, हेही सत्य आहे, एवढं लक्षात असू द्यावं. आणि मग बघता काय शिवाजीराजांनी असं सांगतात सगळ्या मावळ्यांमध्ये जोश निर्माण झाला. पुन्हा आता वाटायला लागलं काय नाही म्हणले, आता प्रत्यक्ष देवीचा आशीर्वाद मिळालाय म्हणजे आता अफजल खानाचं पारिपत्य राजांच्या हातून निश्चित आहे. आणि मग काय शिवाजीराजांनी हेही ठरवलं की आता काय करायचंय, प्रतापगडावरून तोफेचा इशारा केला जाईल आणि अफजल खानाचं सैनिक ज्या वाईच्या प्रदेशामध्ये या ठिकाणी पसरलेलं आहे तिथं तुम्ही डोंगरदऱ्याच्या कपारीमध्ये लपून बसा, झाडावरती लपून बसा आणि तोफेचा आवाज ऐकला की खानाच्या सैनिकावरती तुटून पडा, अशा पद्धतीची जबाबदारी सगळ्याला वाटून दिली. आणि जर समजा माझ्या जीवाचं जर बरं वाईट काही झालं तर राजमाता जिजाऊंच्या आऊसाहेबांच्या आज्ञेत राहून स्वराज्याचा गाडा पुढे असा चालवा, असाही संदेश या ठिकाणी आपल्या मावळ्यांना दिलेला आहे. जबाबदारी दिली गेली, प्रत्येक मावळा ती जबाबदारी खांद्यावरती घेतलेली आहे आणि ठरलेल्या दिशेने ते आता निघालेले आहेत. इकडे शिवाजी राजाचा विचार करायला लागले होते काय करायचं, तेवढ्यात मजल दर मजल करत घनदाट अरण्यांनी व्यापलेला प्रदेश तुर्वीत एकदाचा दमछाक होत अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी उभ्या राहिलेल्या शामेनात सकाळी 6-6:30च्या दरम्यानच येऊन दाखल झाला. त्या शामेनाचं वैभव पाहून त्याचे डोळे दिपून गेलेले होते. एवढ्या शामेनामध्ये एवढ्या पद्धतीचं उत्कृष्ट आहे तर मग या शिवाजीराजाच्या स्वराज्यामध्ये किती असं असेल असा विचार करायला त्यांनी सुरुवात केली. शिवाजी राजा कधी एकदा येईल आणि त्याला आपण पकडेल असं झालेलं होतं. त्या शामेनाचं वर्णन करत असताना इतिहासकार म्हणतात की या शामेनामध्ये काय चाललेल्या बारीक सारीक हालचाली आहेत त्या प्रतापगडावरून दिसणार होत्या, पण प्रतापगडावरच्या हालचाली मात्र या शामेनातून दिसणार नव्हत्या. एवढा सुंदर असा शामेनाची रचना त्या शामेनाकारांनी उत्कृष्टरित्या केलेली होती. त्याही पुढून दुपारचे 12 वाजलेले आहेत, शिवाजीराजे अजून काही येत नाहीत. अफजल खान चलबिचल झाला होता, कधी एकदा शिवाजीराजांबरोबर भेट होईल असं त्याला झालेलं होतं. इकडे शिवाजीराजांनी विचार केला अफजल खानाच्या आपण भेटीला जातोय तर जय्यत तयारी निश्चित गेलं पाहिजे, कारण अफजल खान हा कपट नीतीमध्ये माहिर आहे, आपल्याही दगाफटका करणार हेही शिवाजीराजे जाणून होते. मग जय्यत तयारीने जायचं तर काय करायचं. मग शिवाजीराजाची जय्यत तयारी म्हणजे डोक्यावरती जिरेटोप घातलेला आहे, अंगात चिलखत लपवलेला आहे, बिचवा लपवलेला आहे, वाघनख्या लपवलेल्या आहेत आणि एवढी जय्यत तयारी करून अफजल खानाच्या भेटीला जाण्यासाठी राजे तयार झालेले आहेत. राजे विचार केले आता आपण अफजल खानाच्या भेटीला जाण्यापूर्वी आऊसाहेबांचा आशीर्वाद घेऊया. कदाचित आऊसाहेब चिंतातूर असतील, आपण त्यांना चिंता त्यांची काळजी थोडीशी दूर करावी या विचारानं राजमाता जिजाऊच्या महालाच्या दिशेने राजे निघालेले आहेत. राजमाता जिजाऊच्या महालात राजे आलेले आहेत, जिजामातेच्या चरणाला स्पर्श केलेले आहेत. त्याच वेळेस राजमाता जिजाऊ कळाल्या, हे बघ शुभा, तुझ्या बापाच्या हातात बेड्या ठोकणारा हाच नराधम आहे, याचं पारिपत्य तुझ्या हातून मला हवंय. आणि बघता काय जे ठरवलेलं होतं त्याच्या अगदी विरुद्ध निघालं आणि शिवाजीराजांच्या अंगात दुप्पट बळ संचारलं. आता मात्र शिवाजीराजे बिनधास्त झालेले होते आणि निघालेले आहेत आता अफजल खानाच्या भेटीला. दुपारचे 2 वाजलेले आहेत, अफजल खान येरझऱ्या घालत आहे. तेवढ्यात पालखी प्रतापगडाच्या पायऱ्या उतरता असताना अफजल खानानं पाहिलं, पालखी जवळ आली, शामेनाच्या जवळ येताच पालखी थांबली गेली. पालखीतून राज्य उतरलेले आहेत, पावलं 2 पावलं पुढे चालले आहेत, पुन्हा थांबलेले आहेत. अफजल खानाला वाटायला लागलं येता येता तो थांबलाय म्हणजे काही त्याच्या मनात कपट नीती तर नसावी का. जशी आपली दृष्टी असते तसं समोरचं दिसत असतं. अफजल खानच कपट नीतीमध्ये माहीर होता, तसंच त्याला ते वाटणार. आणि हा नेमका भाव गोपीनाथ पंत बोकीलांनी ओळखला आणि गोपीनाथ पंत बोकील
खानाला म्हणतात की खान साहेब तुमच्या बाजूला उभे राहिलेला सय्यद बंदा आहे ना, त्या सय्यद बंदाला आमचे राजे घाबरतात, तेवढं त्याला दूर करावं. अफजल खानाचा पुन्हा अहंकार जागा झाला. त्याला वाटायला लागलं साध्या माझ्या अंगरक्षकाला हा घाबरतोय, माझ्या समोर याची काय पिशाच. आणि त्याने नजरेचा इशारा केला. नजरेचा इशारा करतात बाजूला उभे असलेला सय्यद बंदा शामेनातून बाहेर पडला. शिवाजीराजे पुढे सरकायला लागले. अफजल खान आपल्या आसनावरून उठलेला आहे. शिवाजीराजाने शामेनात पाऊल ठेवलेले आहे. अफजल खानाने दोन्ही हात पुढे केलेले आहेत. शिवाजीराजाने ही दोन्ही हात पुढे केलेले आहेत. दोघांनी एकमेकांना करकटून मिठी मारली आणि त्याच वेळेस अफजल खानाच्या डोक्यातली कपटनीती जागी झाली आणि शिवाजीराजांची मान आपल्या डावे बगलेमध्ये करकचून आवळली आणि वरून कट्यारीचा वार केला. पण अंगद चिलकत होतं म्हणून राज्य बचावले. राजांनी ओळखलं की अफजल खान आपल्या बरोबर दगा करतोय. त्याने हातामध्ये लपून आणलेली वाघनखे बाहेर काढली आणि अफजल खानाच्या पोटामध्ये खुपसली आणि त्याची आतडीच बाहेर काढली. अफजल खान ओरडायला लागला, गनिमी गनिमी धावा धावा म्हणू लागला. तेवढ्यात कृष्णाजी भास्कर धावत आला. कृष्णाजी भास्कर आता तलवारीचा वार राजावरती करणार. तेवढ्यात राजाने कृष्णाजी भास्कराला आडोबं केलं. तेवढ्यात जीवामाला धावत आला. जीवामाला आता पट्ट्याचा वार करणार. तेवढ्यात सय्यद बंदा धावत आला, पट्ट्याचा वार करणार. तेवढ्यात आमचा जीवामाला धावत आला आणि वरचेवरती तो वार पकडलेला आहे आणि एका फटक्यासरशी सय्यद बंदाला आडवं केलं आणि तिथं इतिहासात मन आरूढ झाली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. आणि बघता काय स्वराज्यावरचं हे फार मोठं संकट अत्यंत शिताफीनं शिवाजीराजांनी दूर केलेलं आहे. आणि मग मात्र शिवाजीराजे अत्यंत विद्युत वेगानं प्रतापगडावरती निघालेले आहेत आणि इकडे मात्र अफजल खान निघालेले आपल्या आतडी डाव्या बाजूला डाव्या हाताने सारत तो निघालेला आहे पालखीच्या दिशेनं. पालखीत बसलेला आहे आणि भुई लोक पालखी उचललेले आहेत आणि खानाला घेऊन निघण्यासाठी निघालेले आहेत. हे पाहिलं होतं हत्तीचं बळ अंगात ज्याच्या होतं त्या संभाजी कावजीनं. संभाजी कावजी त्या पालखीच्या दिशेनं धावत निघालेला आहे. भुई लोकांच्या गुडघ्यापासून पाय तोडलेले आहेत आणि अफजल खानाचं शिर धडा वेगळं केलं आणि प्रतापगडावरती निघालेले आहेत. इकडे राजे प्रतापगडावरती विद्युत वेगाने आलेले आहेत. प्रतापगडावरती येताच तोफेला बत्ती दिली गेलेली आहे आणि ती बत्ती तोफेचा आवाज दबा धरून बसलेल्या मावळ्यांनी ऐकला आणि मावळ्यांनी हर हर महादेवाची गर्जना केली आणि खानाच्या सैनिकावरती तुटून पडलेले आहेत. खानाच्या सैनिकाला कळलं असं झालं, इथं तर माणसं दिसत नव्हती, भूताटकी जणू निर्माण व्हावी तसं हे कुठून आले, कसं आले, कधी आले, काहीच कळायला मार्ग नव्हता. पण आता मात्र जीव वाचवायला हवा म्हणून जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं हे सैनिक पळत होतं. त्या पळणाऱ्या सैनिकाचा पाठलाग मावळ्याने केलेला आहे. कापाकापीला सुरुवात झालेली आहे. एकच वाचला होता ज्याचं नाव होतं अफजल खानाचा पुत्र, ज्याचं नाव होतं फाजल खान. हा फाजल खान मात्र वाचण्यात यशस्वी झालेला होता. इकडे राजे विचार करतायत, आपण जाताना गेलो होतो त्यातलं एक आलेलं नाही, काय करावं चिंतातूर झालेलं आहे. तेवढ्यात संभाजी कावजी खानाचं शिर हातात घेऊन प्रतापगडावरती आलेले आहेत आणि त्याच वेळेस आमच्या राजाने त्या संभाजी कावजीला म्हणायला लागले, अरे संभाजी तू कुठं होतास, मी किती काळजीत पडलो होतो. त्यावेळेस संभाजी कावजी राजाला म्हणतात की राजा म्हणला हे पळून चाललं होतं, ह्याचं शिर धडा वेगळं करून आणलोय मला. त्यावेळेस संभाजी कावजीला राजाने अत्यंत मडबड दृष्टीनं या ठिकाणी बोलले आहेत आणि म्हणतायत की हे बघ संभाजी, तो आज ना उद्या खान मरणारच होता, कारण त्याच्या पोटामध्ये जी आम्ही वाघनखे खुपसली होती ना त्याला विष अगोदरच लावलेलं होतं. परंतु तुझ्या जीवाचं जर बरं वाईट काय झालं असतं तर तुमच्या आईवडिलांना आम्ही काय उत्तर दिलं असतं. असं प्रत्येक राजाची काळजी घेणारा माझा शिवाजी राजा होता आणि म्हणून राजासाठी जीव द्यायला माणसं तयार होती. एवढंच नव्हे तर राजमाता जिजाऊ या साध्या साध्या गोष्टीतून शिवावरती संस्कार करायचे आहे. शिवाला हे जाणवून दिलं होतं की हे बघ शिवाजी, जेव्हा अफजल खान हा जिवंत होता तोपर्यंत त्याच्याबरोबर तुझं शत्रुत्व होतं. आता अफजल खान मेलेला आहे, त्याच्याबरोबरच तुझं शत्रुत्व संपलेलं आहे. याची खबर आता प्रतापगडाच्या पायथ्याशी बांध. आणि मग आपल्या त्या आईची आज्ञा शिरसावंत मांडली आणि मुस्लिम धर्माच्या विधीनुसार या ठिकाणी त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधणारा सर्व धर्म सहिष्णू सर्व धर्माला मानणारा माझा राजा होता. एवढंही लक्षात असू द्यावं. आणखी एक मला आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतं, आम्ही राजकारण खेळायला लागतो. राजकारण खेळत असताना ज्या लोकांनी आमच्यासाठी बलिदान दिले, आपल्या घराची राखरांगोळी केली, त्यांच्या आम्ही वाटण्या करून घेतल्या. शिवाजीराजे कुणाचे म्हटलं की शिवाजीराजे हे मराठा समाजाचे म्हणून त्यांच्यावरती नाव बिंबवलं गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुणाचे म्हटलं की महार समाजाचे म्हणून त्याच्यावरती नाव बिंबवलं गेलं. अण्णाभाऊ साठे कुणाचे म्हटलं की मातंग समाजाचे म्हणून त्यांची आम्ही वाटणी करून घेतली. संत बसवेश्वर कुणाचे म्हटलं की लिंगायत समाजाने वाटणी करून घेतली. आणि मग जेव्हा यांच्या विचाराचा जागर घातला जातो, जेव्हा यांच्या उत्सवाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या मनामध्ये प्रेरणा पेरली जाते, तेव्हा मात्र शिवाजी महाराजांची जयंतीचा उत्सव करायचा म्हटला की मराठा समाजानंच पुढे यावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्सव करायचा म्हटला की महार समाजानंच पुढे यावं. अण्णाभाऊ साठेंची जयंती करायचं म्हटलं की मातंग समाजानंच पुढे यावं. या वाटण्यात तुम्ही आम्ही करून घेतल्या. पण जरा कधी इतिहासाची पानं जेव्हा आम्ही चालायला लागतो ना, तेव्हा प्रत्येक पानावरून तुम्हाला लक्षात येईल की ह्या प्रत्येकाने जो लढा दिला, जो संघर्ष केला, जो त्याग केला आणि ज्यांनी स्वतःच्या घराची राखरांगोळी केली, तो केवळ एकट्याच जातीसाठी नाही,
तर बहुजनांसाठी केलेला होता, हे तुम्ही आम्ही विसरून चालणार नाही. म्हणून याच्या पुढे तरी आपण भान ठेवूयात आणि यांचा शौर्याचा विचार, त्यांचे आचार या संकुचित वृत्तीमध्ये न ठेवता, त्याच्या भोवती चौकट निर्माण न करता खऱ्या अर्थानं आपण तो विचार, त्या विचाराची प्रगल्भता ती वाढवूयात आणि या सगळ्यांनी मिळून ह्या सगळ्यांचाच उत्सव, विचारांचा जागर हा घातला गेला पाहिजे, एवढं मला आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतं. पुन्हा एकदा मी आपल्याला हे सांगू इच्छितो, शिवाजी महाराजांनी नुसतं मराठा समाजाला एकत्रित केलेलं नव्हतं, तर मला यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थितांना सांगू इच्छितोय की शिवाजी महाराजांनी मुठभर फक्त माणसं बोटावर मोजणे इतके असणारा एक समाज आहे, जो न्हावी समाज. या न्हावी समाजामधला एक उत्कृष्ट आणि शौर्यवान सेनानी ज्याने हसत हसत मृत्यू स्वीकारलं, ज्याचं नाव आहे शिवा काशीद उर्फ शिवा न्हावी. याचं उदाहरण मी डोळ्यासमोर ठेवतोय तुमच्या समोर की एकदा या आदिलशाहीचं भलतंच संकट अंगावरती या ठिकाणी आलेलं होतं आणि मग बडी बेगम साहेबांच्या डोळ्यासमोर अंधार पसरलेला होता की आता या शिवाजीराजांच्या विजयी घोरदळाला लगाम घालायचं कसं, काय करावं. तेवढ्या दिल्लीच्या तख्तावरती असलेल्या मोगलशाहीला मदतीची याचना केलेली होती, पण मदत मिळेपर्यंत काही खरं नव्हतं. मग काय करायला हवं. तेवढ्यात एक अंधारामध्ये आशेचा किरण दिसला, ज्याचं नाव होतं कर्नूलचा बंडखोर सरदार सिद्दी जोहर. या सिद्दी जोहरनं बडी बेगम साहेबाला पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात तो म्हणतोय, या अगोदरचे माझे सगळे अपराध, सगळे गुन्हे जर तुम्ही माफ करत असाल तर तुम्ही सांगेल ती जबाबदारी मी स्वीकारायला तयार आहे. बडी बेगम साहेब अत्यंत धूर्त होत्या, छलाक होत्या. बडी बेगम साहेबांना विचार केला की शिवाजी ही आपला शत्रूच आहे आणि आपल्या विरोधामध्ये बंड केलेला सिद्दी जोहरही आपला शत्रूच आहे. दोघांमध्ये लावून द्यावं, दोघांपैकी एकटा मारला जाणार आहे, राहिलेल्याचा काटा आपण काढावा, असा धूर्त विचार बडी बेगम साहेबांनी केला आणि या कर्नूलचा बंडखोर असलेल्या सिद्दी जोहरची जबाबदारी टाकली शिवाजीराजांना पकडण्याची. सिद्दी जोहरनं 30,000 कडव्या पठाणांना घेतलेलं आहे आणि आपल्या सोलापूर जवळ असलेला सांगली जिल्हा, सांगली जवळचं मिरज, या मिरज जवळ शिवाजीराजे होते. गुप्तहेरानं बातमी सांगितली की शत्रू तुमच्या पाठलागावरती येतोय. शिवाजीराजांनी जवळच असलेला कोल्हापूर जवळून 14 किलोमीटर अंतरावरती असलेल्या पन्हाळा किल्ल्याचा आश्रय राजांनी घेतलेला आहे. ही बातमी कळाली सिद्दी जोहरला. सिद्दी जोहरनं आपला मोर्चा मिरजाऐवजी वळवलेला आहे पन्हाळ्याच्या दिशेनं आणि पन्हाळ्याच्या किल्ल्याभोवती 30,000 कडव्या पठाणांचा पहारा पडलेला आहे. त्याचं वर्णन करत असताना इतिहासकार म्हणतात की पन्हाळा अत्यंत हा साधा मातीचा किल्ला परंतु अत्यंत मजबूत होता, परंतु याच्यावरची रसद संपली की तो मेणाहून मऊ होणार होता. त्याची वाट या ठिकाणी सिद्दी जोहर पाहत होता. सिद्दी जोहरच्या त्या 30,000 कडव्या पठाणांचा जो पहारा पडलेला होता, त्या पहाराचं वर्णन करत असताना इतिहासकार म्हणतात, एक मुंगी आतही जाऊ शकत नाही, एक मुंगी बाहेरही येऊ शकत नाही. एक वेळ अफजल खानानं मारलेली मगर मिठी सुद्धा या पहाऱ्यावर सुकावं वाटावी अशा पद्धतीचे आहे. परंतु काय करावं, 8 महिने वेळा देऊन झालेला होता, पावसाळ्याचे दिवस होते, दोघांनाही यश येत नव्हतं. सिद्दी जोहर शिवाजीराजांना पकडण्यासाठी प्रयत्न करत होता, तर या कैदेतून कसं सुटावं याचा विचार शिवाजीराजे करत होता. तेवढ्यात एक महाभयंकर बातमी येऊन कानावरती थडकली. शाहिस्तेन नावाचा एक महापराक्रमी शत्रू पुण्याच्या लाल महालामध्ये येऊन दाखल झालेला आहे. एकीकडे स्वराज्य शत्रूच्या तावडीत होतं, तर प्रत्यक्ष दुसरीकडे स्वराज्याचा वाली शत्रूच्या तावडीत होता. काय करावं. शिवाजीराजांचा प्रतिशिवाजी समजला जाणारा नेताजी पालकर आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातला हा परंड्याचा भाग, या परंड्याच्या भागामध्ये आदिलशाहीच्या आधिपत्याखाली येत असलेल्या प्रदेशावरती धुमाकूळ घालत होता, पण त्याचा किंचित परिणामही या पहाऱ्यावरती पडला नव्हता. शेवटी आता शिवाजीराजांनी ठरवलं, एक धाडसी निर्णय घ्यायचा आहे. हेरानी हे वाटा हेरून ठेवलेल्या होत्या, पण राजाची सुटका काय मात्र त्या पन्हाळ्याच्या किल्ल्यातून होत नव्हती. मग राजाने आता ठरवलं, गंगाधर पंत नावाच्या ब्राह्मणाला त्यांनी बोलावून घेतलं आणि त्यांना म्हणतात की पंत, तुम्ही आता सिद्दी जोहरच्या भेटीला जायचंय आणि सिद्दी जोहरला सांगायचंय राजे म्हणाल ते तयार आहे, आटीला तयार आहे, पण भेट ते घाबरल्यामुळे भेट दिवसा घेऊ इच्छित नाहीत, तर रात्रीच तुमची भेट घेण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि मग गंगाधर पंत सिद्दी जोहरच्या छावणीच्या दिशेने निघालेले आहेत. इकडे राजाने जो राजांसारखा हुबेहूब दिसायचा आणि मावळे त्यांना चिडवायचे अशा शिवा काशीदाला राजांनी बोलावून घेतलं. हे बघ शिवा, तू आमच्यासारखा हुबेहूब, त्यासाठी तुला आमचा वेश परिधान करायचा आहे आणि सिद्दी जोहरच्या भेटीला जायचं आहे. कदाचित ही भेट तुझी शेवटची ठरेल. त्यावेळेस शिवा काशीदाने हसत हसत आमच्या राजाला उत्तर दिलं, एक दिवसाचा जर शिवाजी बनणार असेल आणि ह्या स्वराज्याच्या कामी येणार असेल तर राजे मी ते मरण सुद्धा मी स्वीकारायला तयार आहे. हसत हसत मृत्यूला सामोरं जाण्यासाठी आमचा शिवा काशीद तयार झालेला आहे. इकडं गंगाधर पंत सिद्दी जोहरच्या छावणीत दाखल झालेले आहेत. राजांचा निरोप त्यांना सांगतायत की म्हणेल ती अट मान्य करायला आमचे राजे तयार आहेत, तहाला तयार आहेत. राजे फार घाबरलेले आहेत आणि म्हणून ते भेट रात्रीचीच घेऊ इच्छित आहेत. सिद्दी जोहरला वाटलं दिवसा नाही तर नाही रात्री तर आपल्याला भेटायला येतो,
जी अफजल खानाने चूक केली ती आपण करायची नाही. भेटीच्या निमित्तानं छावणीमध्ये राजे आले की आपल्या सैनिकाला आदेश द्यायचा, त्याला कैद करायचं आणि बडी बेगम साहेबांच्या दरबारात हजर करायचा असा मनसुबा त्याचा होता. आणि तात्काळ त्यांनी त्या तहाला मान्यता दिली. हा हा म्हणता ही वार्ता त्या कडव्या पठारांमध्ये पसरली आणि 8 महिने वेळा देऊन झालेला होता. तेही थकलेले होते, तेही कंटाळलेले होते आणि मग त्यांना आनंद झाला आणि पहाऱ्यामध्ये थोडीशी ढिलाई आली आणि याच संधीचा फायदा राजाने घ्यायचा ठरवला. अंधार पडायला लागलेला आहे, दिवस ठरलेला होता 23 जुलै 1660 रात्री 8 वाजता या दोघांमधली भेट निश्चित ठरलेली आहे. आणि बघता काय, या दोघांमधल्या भेटीचा आता भेट ठरलेली असताना इकडं अंधार पसरायला लागलेला आहे. राजाने 2 पालख्या तयार केलेल्या आहेत. एका पालखीमध्ये राजे बसणार होते आणि हेरानी वाटा हेरून ठेवलेल्या दिशेनं विशाळगडाच्या रोकांना या ठिकाणी निघणार होते. तर दुसऱ्या पालखीमध्ये आमचा शिवा काशीद शिवाजी राजा बनून सिद्धीजोहरच्या भेटीला जाणार होता. इकडं अंधार पसरलेला आहे, पालखीमध्ये राजे बसलेले आहेत, हेरानी वाटा हेरून ठेवलेल्या दिशेनं पन्हाळ्याच्या कैदेतून ते निसटलेले आहेत आणि विशाळगडाकडे जीवाच्या आकांतानं राजाला घेऊन मावळे धावत आहेत. राजाला माहित नव्हतं आमचाच एक हिंदू सरदार ज्याचं नाव होतं सुरव्या, तो अगोदरच आगे कूच केलेला आहे, हे राजाला माहित नव्हतं. पण तरीही जीवाच्या आकांतानं विशाळगडाच्या रोकानं मावळे या ठिकाणी धावत होती. इकडे शिवा काशीद शिवाजी राजांचा हुबेहूब वेश परिधान केलेला आहे, पालखीत बसलेले आहेत आणि सिद्धीजोहरच्या भेटीला जाण्यासाठी तयार झालेले आहेत. इकडे सिद्धीजोहरच्या छावणीतल्या तर आनंदाला काय उधाण आलं होतं. सिद्धीजोहरच्या तर चेहऱ्यावरच्या आनंदाचं वर्णन काय करावं. तेवढ्यात आकाशामध्ये ढगांचा गडगडाट सुरू झालाय, विजांचा लखलखाट सुरू झालाय आणि वरून राजा बरसायला लागलाय. पाऊस पडतोय म्हणजे आता शिवाजीराजे येणार नाहीत असं या ठिकाणी सिद्धीजोहरला वाटायला लागला. ज्या चेहऱ्यावरती आनंद पसरलेला होता तो चेहरा काळवणला गेला. तरीही त्या पावसामध्ये एक जळती मशाल दिसली आणि काळवणलेला चेहरा पुन्हा आनंदित झाला, कारण ती जळती मशाल म्हणजे शिवाजीराजे येण्याची ती चाहूल होती. हळूहळू ती पालखी सिद्धीजोहरच्या छावणीच्या दिशेनं पुढे सरकत होती. तर इकडे जीवाच्या आकांतानं मावळे घेऊन शिवाजीराजांना घेऊन विशाळगडाकडे धावत होती. हळूहळू पालखी जवळ आलेली आहे. एक पाऊल मृत्यूला या ठिकाणी आमचा शिवा काशीद हसत हसत पुढे जात होता. हळूहळू पालखी जवळ आलेली आहे. शामियानाच्या जवळ पालखी आली. पालखीतून राजे उतरलेले आहेत आणि शिवाजीराजांचं स्वागत करण्यासाठी शामियानातून सिद्धीजोहर बाहेर आलेले आहे, स्वागत केलेलं आहे आणि पुन्हा शिवाजीराजांना घेऊन तो शामियानामात दाखल झालेला आहे. दोघांमध्ये बातचीत सुरू आहे. हे किळकिल्या डोळ्यानं कोपऱ्यातलं कोणीतरी निहाळत होतं. तो पुढे सरकला, सिद्धीजोहरच्या कानात काहीतरी पुटपुटला. तो दुसरा तिसरा कुणी नव्हता, जो अफजल खानाचा पुत्र जो फाजल खान. या फाजल खानाने शिवाजीराजाला पाहिलं होतं आणि त्याला हे ओळखलेलं होतं की हा शिवाजी नाहीये आणि तेच त्यांनी त्या सिद्धीजोहरच्या कानात पुटपुटलेलं होतं. सिद्धीजोहर आपल्या आसनावरून तालकड उठलेला आहे, दात ओठ खायला लागलाय, मुठी आवळायला लागलेला आहे, तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे आणि तो गरजला. तो शिवाजी नव्हे, आमचा शिवा काशीद हसत हसत आसनावरून उठला आणि म्हणायला लागला, होय मी शिवाजी नव्हे, अरे माझा राजा तर तुझ्या तावडीतून केव्हाच निसटलाय आणि विशाळगडावरती सुखरूप सुद्धा पोहोचला असेल. तळपायाची आग मस्तकाला गेली. शेजारी उभे असलेल्या मसूद खानाकडे सिद्धीजोहरनं पाहिलं. मसूद खानानं बरोबर हेरलं. मसूद खानातल्या मेळातली तलवार बाहेर आली आणि त्याच तलवारीनं आमच्या शिवा काशीदाचं शिरधडा वेगळं झाला आणि हा मोहरा निकामी झाला. सिद्धीजोहरनं मसूद खानाच्या नेतृत्वाखाली 3000 घोडदळ देऊन शिवाजीराजांच्या पाठलागावरती विशाळगडाच्या रोकांना या ठिकाणी पाठवलंय. इकडे जीवाच्या आकांतानं शिवाजीराजांना पालखीत बसून मावळे जीवाच्या आकांतानं विशाळगडाच्या रोकांना धावत होते आणि गोडकिंडीच्या जवळ येताच शिवाजीराजांच्या कानावरती गोळ्यांच्या टापांचा आवाज पडलेला आहे. गोळ्यांच्या टापाचा आवाज राजाने ऐकलेला आहे आणि राजे म्हणताय आता गनिमीशी 2 हात करावं आणि मगच पुढे निघावं. हा भाव हेरला आमच्या बाजीप्रभू देशपांडे जो ब्राह्मण समाजाचा होता. बाजीप्रभू देशपांडे या ठिकाणी राजांना म्हणतायत की राजा यातले काही मावळ आपण सोबतीला घ्यावं आणि विशाळगडाकडे जावं. उरलेल्या मावळ्याला घेऊन या गनिमीला रोखून धरतो. पण राजाचं मन तयार नव्हतं, कारण असं म्हटलं जातं गळ्यातल्या माळेला तोपर्यंत महत्व असतात जोपर्यंत त्या माळेमध्ये मणी असतात, पण त्या माळेतले मणी जर निखळून पडले की त्या माळेला महत्व राहत नाही. तशीच ही स्वराज्य रूपी माळ अशा अनेक रती महारथी पराक्रमी असलेल्या हिऱ्या माणिक मोत्यांनी बनलेला आहे आणि असा एक हिरा जर निखळून 10 तीर्थी पडायला लागला तर या स्वराज्य रूपी माळेला महत्व राहत नाही. हे राजे ओळखून होते. नेमका हा भाव बाजीप्रभू देशपांडेंनी ओळखलाय आणि बाजी राजेला म्हणतायत की राजे असे हजारो बाजी जन्माला येतील, पण लाखाचा पोशिंदा असलेला शिवाजी हा एकदाच जन्माला येतोय. म्हणून या स्वराज्याची आणि या स्वराज्यासाठी जावं. स्वराज्याची आण घालतात. नाईलाज झाला आणि राजा या ठिकाणी जाण्यासाठी निघाले. पण जाताना मात्र या ठिकाणी बाजीप्रभू या ठिकाणी राजाला म्हणतात की राजा आपलं सुखरूप पोहोचल्याची बतावणी करायला मात्र विसरू नका, कारण आपण सुखरूपपणे पोहोचलात हे ऐकलं की आम्ही या शत्रूच्या तावडीतून निष्ठून येऊ असा विचार या ठिकाणी जाताना राजांना बोलावून दाखवलेला आहे. इकडे राजाला घेऊन पुन्हा 300 मावळे जीवाच्या आकांतानं विशाळगडाच्या रोकांना धावतायत आणि इकडे मात्र
बाजीप्रभू देशपांडे 300 मावळ्यांना घेऊन गोडकिंडीच्या प्रवेशद्वारावर गनिमीला रोखून धरण्यासाठी उभा आहे. हळूहळू घोडदळांच्या टापांमध्ये आता आवाजात भर पडायला लागले. हळूहळू घोडदळ जवळ आलं. घोडदळ जवळ आलं. मसूद खानानं पाहिलं शत्रूचं सैनिक आपल्याला अडवण्यासाठी उभा आहे आणि बघता काय, हर हर महादेवाची गर्जना झाली. तलवारीला तलवारी भिडू लागल्या. तलवारीचे वार खालीवरती व्हायला लागले. असं म्हटलं जातं की 300 सुद्धा 3000 सुरुवातीला भारी होते. 1 इंचभर भूमी सुद्धा शत्रूला पुढे सरकू देत नव्हते. पण शेवटी 3000 कोणीकडे आणि 300 कोणीकडे. एक एक मावळा धारातीर्थी पडायला लागला. बाजीप्रभू देशपांड्याच्या तर अंगावरती एवढे वार झाले होते. त्या वाराचं वर्णन करत असताना इतिहासकार म्हणतात की उन्हाळ्यामध्ये ज्या पद्धतीनं पळस फुलल्यानंतर दिसतो ना, अगदी त्याच पद्धतीनं बाजीप्रभू देशपांड्याच्या अंगावरती झालेल्या घावातून रक्त वाहत होतं आणि त्या रक्तानं पूर्णपणे अंग लाल लाल दिसत होतं. आणि तरीही जीव जायला तयार नव्हता, कारण राजा अजून सुखरूप पोचण्याची बतावणी होत नव्हती. इकडं शिवाजीराजांनी या विशाळगडाच्या पायथ्याशी सुरव्या नावाच्या हिंदू सरदाराचा पराभव करून सायंकाळच्या 6 वाजता सुखरूपपणे या ठिकाणी विशाळगडावरती पोहोचलेले आहेत. आणि विशाळगडावरती सुखरूप पोहोचल्यानंतर या तोफेला बत्ती दिली गेली. तो तोफेचा आवाज या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडेंनी ऐकला आणि अतिव समाधानानं कुळीतला जीव बाहेर पडला आणि बाजीप्रभू देशपांडे गतप्राण झाले. या दोन्ही बातमी जेव्हा शिवाजीराजांना कळाल्या, शिवाजीराजे अतिव दुःखी झाले. ज्या बाजीप्रभू देशपांड्याच्या आणि मावळ्याच्या रक्ताने जी पावन झालेली घोडकिंडी आहे, त्या घोडकिंडीचं नामकरण केलं. ती पावनखिंड म्हणून इतिहासात आजही अजरामर दिसते आहे. प्रतापगड आणि त्याचबरोबर पन्हाळा आणि पन्हाळ्याच्या मधोमध विशाळगड. या विशाळगड आणि पन्हाळ्याच्या मध्यभागामध्ये आज घोडखिंड पावनखिंड म्हणून या ठिकाणी दिमाखानं डोलत असताना, इतिहासाची साक्ष देत असताना दिसायला हवं. पण शिवाजीराजांचा हा संघर्ष, शिवाजीराजांनी केलेला हा त्याग, हा सगळ्या मागचा विचार करत असताना शिवाजीराजांनी या 18 पगड जातीच्या लोकांना स्वराज्य नावाच्या धाग्यात गुंफलं. त्याला ममता दिली, त्याला प्रेम दिलं, माया दिली आणि याच जोरावरती शिवाजीराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं. मग तुम्ही आम्ही शिवाजीराजे हे मराठ्यांचेच होते म्हणणारे कोण? म्हणून याचा सारासार आता विचार करूयात. हे सगळे एका कुठल्या जातीचे नव्हते. या जातीचं लेबल लावून त्यांना बंदिस्त करू नका, त्यांना मुक्त ठेवा. त्यांचे विचार, त्यांचे आचार आपण आत्मसात करूयात आणि पुन्हा एकदा जे स्वराज्याचं स्वप्न शिवाजीराजांनी पाहिलं होतं, ते स्वप्न सत्यात जर उतरवायचं असेल, शिवाजीराजांनी जे दूरदृष्टी ठेवून हे स्वराज्याची निर्मिती केली, ते जर फळाला जायची असेल तर आज आपण विचार बदलायला हवे. हे विचार बदलत असताना दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न कधी करू नका. स्वतःपासून सुरुवात करा. जेव्हा आपण स्वतःपासून सुरुवात करू ना, तेव्हा जग तयार होईल. जेव्हा आपण 1 पाऊल टाकू, तेव्हा 2 पाऊल आपल्या पाठीमागे टाकणारी असतात. आपण साधा विचार करायला गेला, शिवाजीराजांसाठी जीव द्यायला मावळे तयार का होते, तर याचा विचार करत असताना आपल्याला लक्षात घ्यावं, जिथं जिथं मृत्यू दिसला तिथं तिथं शिवाजीराजे सुरुवातीला स्वतः गेलेले आहेत. मावळ्यांना नंतर यायला सांगितलेलं आहे. पण आज जर आम्ही विचार करायला लागला, साधा आपण मोर्चा जर काढायला लागलो तर ना, मोर्चाच्या पुढं नेतृत्व करणारे नेते राहत नाहीत आणि मागही राहत नाहीत, मध्यभागात राहतात. पुढून जरी हल्ला झाला तर तू मर, मागून जरी हल्ला झाला तू मर, मी मध्ये मात्र निवांत राहतो. असा विचार नेतृत्व करणाऱ्या शिवाजीराजांनी कधी केला नव्हता. मृत्यूला स्वतः जायचे. तुम्ही विचार करा, शिवाजीराजाला असंही म्हणता आलं असतं की आता ज्यावेळेस शाहिस्ते खान हा पुण्याच्या लाल महालामध्ये बसलेला होता ना, तर त्याला म्हणता आलं असतं, अरे यसाजी आज मी लय थकलो, लय कंटाळाला, एवढे वेळ तू जा की, म्हणता आलं असतं. पण नाही, स्वतःहूनच राजा मृत्यूला सामोरे जायचे आणि म्हणून राजांसाठी जीव द्यायला मावळे तयार झाले. तेव्हा कुठे हे स्वराज्य निर्माण झाले, एवढं लक्षात असू द्यावं. तिसरा एक विचार चुकीचा या ठिकाणी सांगितला जातो, तो असा आहे की शिवाजीराजे हे मुस्लिम धर्माचे कट्टर द्वेष्टे होते, असा चुकीचा इतिहास सांगितला जातो. पण मला या ठिकाणी चुकीचा इतिहास सांगणाऱ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की शिवाजीराजांचं जे प्रमुख तोफदल होतं ना, त्या तोफदलाचा प्रमुख कोण होता, तर इब्राहिम नावाचा मुसलमान होता. एवढंच नव्हे, आरमाराचा दर्या सारंग सुद्धा हा मुसलमान होता. एवढंच नव्हे, आग्र्याच्या कैदेत असताना सुद्धा शिवाजीराजांच्या जागेवर झोपणारा मदारी मेहतर मुसलमान होता. पायी चेपीत बसणारा हिरोजी फर्जतही मुसलमान होता. म्हणजे याचा अर्थ असा आहे, जर खरोखर शिवाजीराजे जर मुस्लिमांचे द्वेष्टे राहिले असते तर शिवाजीराजांच्या सैन्याची 700 फौज ही मुस्लिमांची नसली असती. याचाही तुम्ही आम्ही विचार करणं गरजेचं आहे. म्हणून आता कुठंतरी हा चुकीचा सांगितलेला इतिहास तो दुरुस्त करून घेऊयात आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीनं आम्हाला शिकवलेला त्याग, प्रेम, संस्कार, ममता ह्या सगळ्या गुणांची पाखरण आपण करूयात. जाताना एकच सांगायचं आहे, आता सूत्रसंचालकांनी बोलताना एक गोष्ट सांगितली, ती असं म्हटलं, कल्याणच्या सुभेदाराची सून या ठिकाणी आणली गेली आणि राजांच्या दरबारामध्ये हजर केली गेली. त्यावेळेस आमचे राजे म्हणायला लागले, दोन्ही गुडघ्यावरती त्याने आपले बसलेले आहेत आणि त्यांना म्हणायला लागलेत, आमच्या मातोश्री जर सुंदर असल्या असत्या तर आम्ही सुंदर निपोजलो असतो. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे याचा अर्थ शिवाजीराजे दिसायला सुंदर नव्हते का?
राजमाता जिजाऊ दिसायला सुंदर नव्हत्या का, हा प्रश्न मला विचारायचा आहे. पण यातून एक मात्र निश्चित घ्यायचं आहे, असं शिवाजीराजे कधी म्हणलेले नाहीत. उलट शिवाजी राजांनी त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणा नारळाने ओटी भरली आणि सुखरूपणे राज्यामध्ये पाठवली. याच्यातून एकच आपल्याला बोध घ्यायचा आहे की शिवाजीराजे हे परस्त्रीला माते समान मानणारे, परस्त्रीची सुद्धा तेवढं संरक्षण करणारे माझे राजे होते. म्हणून आता गुळगुळीत झालेला इतिहास बाजूला ठेवूयात आणि आम्हीही निपजलो असतो सुंदर, हा इतिहास चुकीचा बाजूला सारूयात आणि कुठंतरी खरा इतिहास आता पुढे आणूयात, एवढी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आहे. आणि जाता जाता शेवटचं एक उदाहरण मी ठेवतो आहे. एका घरामध्ये असाच एक लहान मुलगा असायचा. वडील ऑफिस मध्ये कामाला जायचे. मुलगा हा अत्यंत चतुर, अत्यंत हुशार. तो शाळेमध्ये जायचा. शाळेमध्ये जर प्रश्न विचारायचा, जर त्या प्रश्नाचं उत्तर समर्थन जर नाही झालं तर तो घरी आला की आपल्या वडिलांच्या मागे हट्ट धरायचा की मला ह्याचं उत्तर सांगा, मला त्याचं उत्तर सांगा. वडील हे ऑफिसमध्ये काम करायचे, राहिलेलं काम घरी आणून करत बसायचे. त्यामुळे ऑफिसमध्ये दिवसभर कामाने ते चिडचिड व्हायचे आणि घरी आल्यानंतर आपल्याला हे पुन्हा पोरगं मागे लागते म्हणून ते चिडचिड व्हायचे. एक दिवस असा झाला की त्याला कामाचा भार तास जास्त पडला आणि त्यांनी ठरवलं आता हे काम आपल्याला करायचं आहे, पण घरी गेले की पोरगं आपल्या मागे लागणार. मग काय करायचं? त्यांनी येता येता एक नकाशा विकत घेतला, तो घरी आणला आणि पुन्हा ते आपलं काम करण्यामध्ये मग्न झालेले आहेत. तेवढ्यात त्यांचा मुलगा शाळेवरून आलेला आहे. शाळेवरून येताच लगेच त्याने बाबा म्हणून हाक मारलेली आहे. बाबा म्हणून हाक मारताच वडिलांनी ओळखले की आता ह्याचं काहीतरी प्रश्नाचं शंका आहे. तो बोलायच्या अगोदरच म्हणलं हे बघ तुझ्या सगळ्या प्रश्नाची मी उत्तर देतो पण एक कर. त्याने आणलेला नकाशा दाखवला, त्या नकाशाचे बारीक बारीक तुकडे केले आणि त्याच्याजवळ दिले. हा जर नकाशा तू जर जशाच तसा पुन्हा जर जुळवून दाखवलास ना तर मी मात्र तुझ्या प्रश्नाची उत्तर देईल. त्या वडिलांनी विचार केला आता हा नकाशा जोडायला ह्याला चांगलं तासभर लागेल, म्हणजे आपलं काम तोपर्यंत होऊन जाईल. आणि मग तो घेतला नकाशा. त्याने ते लहान मुलगा त्या नकाशाला इकडून तिकडून बघितला, त्याच्या लक्षात आलं आणि त्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नकाशा जुळवायला सुरुवात केली आणि अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये त्यांनी नकाशा पूर्ववत केला. त्या बापाला प्रश्न पडला की नकाशा तर जशाच तसा चिटकवलाय, त्याला राहवलं नाही. त्याने विचार केला की हे तू कसं काय या ठिकाणी जोडला. त्यावेळेस त्या चिमुकल्यानं किती चलाक होता, किती चतुर होता, किती बुद्धिमान होता. त्याने बापाला सांगितलं की बाबा तुम्ही नकाशा घेतलात तो फक्त तुम्ही समोरून बघितलात, समोरून नकाशाचे तुकडे केलात आणि हा नकाशा जुळव म्हणलात, पण मी बाजून त्याची पाठीमागची बाजू बघितली. पाठीमागच्या बाजूला मला दिसलं माणसाचं चित्र आहे. त्या माणसाचं चित्र मी या ठिकाणी जुळत गेलो. त्या माणसाचे एक एक अवयव जुळवायला गेलो. हात जुळवलं, पाय जुळवलं, तोंड जुळवलं, नाक जुळवलं, कान जुळवलं. आपोआप मागचं माणूस तयार झालं आणि तो माणूस तयार झाल्यानंतर त्याची पुढची बाजू मी बघितली, आपोआप नकाशा तयार झालेला होता. तसं आजही आम्हाला हा नकाशा बनवायचा असेल, महाराष्ट्र सुंदर जर बनवायचं असेल तर आजही आम्हाला जे शिवाजीराजांनी केलेलं होतं तेच तुम्हा आम्हाला करणं गरजेचं आहे. कारण शिवाजीराजांनी माणसं जोडलेली होती आणि याच माणसात जोडून एकत्रित आणलेली होती आणि या एकत्रित माणसाच्या एकात्मतेतून हे स्वराज्य निर्माण झालेलं होतं. आजही जर आपल्या गावचा जर विकास घडवून आणायचा असेल तर शिवाजीराजांनी केलेलं हे न्याय, शिवाजीराजांनी केलेली ही कृती आपण आत्मसात केली पाहिजे. आपल्या गावचा विकास करायचा असेल तर सगळी माणसं आपण एकत्रित आली पाहिजे आणि एका ध्येयानं पेटून उठवली पाहिजे की आपल्याही गावामधून एक सुंदर गाव निर्माण झालं पाहिजे. आपल्याही गावातून तरुण तडफदार या देशसेवेसाठी या ठिकाणी निर्माण झाले पाहिजेत. या गावातून अनेक चांगल्या पदावरती वरिष्ठ अधिकारी निर्माण झाले पाहिजेत. असा विचार तुम्ही आम्ही करूयात, तेव्हाच खऱ्या अर्थानं शिवाजीराजांनी पाहिलेलं स्वप्न जे स्वराज्य आहे त्या स्वराज्याचं रूपांतर आता सुराज्यात करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे, एवढं लक्षात असू द्यावं. आणखीन एक जाता जाता मला सांगावंसं वाटतं की जर तुम्ही शिवाजीराजांच्या प्रत्येक पुस्तकाची पानं जर चालून बघितली तर अशी एकही घटना आठवत नाही की ज्या छत्रपती शिवाजीराजांच्या कारकिर्दीमध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. परंतु आज जर विचार करायला गेला तर आज किती आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे. पण शिवाजीराजांची त्या काळामध्ये सुद्धा, कारण प्राचीन कालखंडापासून माझा भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि लाखाचा पोशिंदा असलेला शेतकरी जगलाच पाहिजे हा शिवाजीराजाचा कयास होता. म्हणून शिवाजीराजाने त्या तत्कालीन कालखंडामध्ये शेतकऱ्यांना कर्ज पुरवली, शेतकऱ्यांसाठी पाण्याची सुविधा या ठिकाणी शिवाजीराजांनी निर्माण केली. एवढंच नव्हे तर आपल्या सैन्याला आदेश होता की ज्या ज्या भागातून ज्या ज्या प्रदेशातून तुम्ही जाणार आहात त्यात साध्या गवताच्या देठालाही हात लावता कामा नये. जर तुम्हाला काही पोटासाठी लागत असेल तर त्याचा मोबदला देऊन घ्या, असा प्रत्येक प्रजेची काळजी घेणारा हा राजा आहे. कारण म्हणत असताना बघा शिवाजीराजांनी स्वतःचं राज्य हे त्या राज्याला काहीतरी वेगळंच नाव दिलं असतं, पण शिवाजीराजांनी नाव दिलं स्वराज्य. स्व म्हणजे स्वतःच राज्य, असं प्रत्येक जनतेला वाटलं पाहिजे, रयतेला वाटलं पाहिजे की हे माझं राज्य आहे आणि हे प्रत्येकाच्या जनतेमध्ये त्यांनी बिंबवलं. म्हणून या स्वराज्याची निर्मिती झाली आणि हे स्वराज्य जर निर्माण झालं नसतं तर आज आपला इतिहास वेगळा राहिला असता. पण हा इतिहास हा संघर्षमय इतिहास शिवाजीराजांनी तलवारीवरती पेललं आणि म्हणून आज आपण सुखा समाधानाने जगत आहोत याचं भान ठेवूयात.
छत्रपती शिवाजीराजांची एकमेव असं हे नेतृत्व आहे. आजही 100हून अधिक देशांमध्ये शिवजयंती उत्साहाने साजरी केली जाते. आणखी एक सांगावं असं वाटतं, शिवाजीराजाला जे यश मिळालं ते गनिमी कावा या रणनीतीने मिळवलं. आज हा गनिमी कावा आमच्या अभ्यासासाठी 4 ते 5 मार्काला आहे, पण लंडन या विद्यापीठामध्ये जर बघायला गेला तर गनिमी कावा हा स्वतंत्र विषय 100 मार्कासाठी आहे. आणि याच गनिमी काव्याच्या युद्ध तंत्राचा वापर आज जग करताना दिसतो आहे. पण ज्या मातीत शिवाजीराजे जन्मले, ज्या मातीत हे राजकारण निर्माण झालं, ज्या मातीत हे युद्धनीती निर्माण झाली, त्याचा मात्र आम्ही अभ्यास करत नाही, ते आम्ही अवलंबित नाही. म्हणून आज खऱ्या अर्थानं आमच्यावरती अतिरेक्यांचे हल्ले होत आहेत. आणि हे अतिरेक्याचे हल्ले जर बंद व्हायचे असेल, हे परतवून लावायचं असेल, तर आज प्रत्येकानं या देशासाठी माझा काहीतरी देणं आहे ही भावना तुमच्या आमच्या मनामध्ये राहूयात आणि एकमेकाशी प्रामाणिकपणाने जगूयात. तेव्हाच खऱ्या अर्थानं या शिवाजीराजांच्या बलिदानाचं सार्थक होईल. आणि मला एक असा आनंद वाटतो आहे की आज खऱ्या अर्थानं शिवाजीराजांच्या विचाराकडे आज कुठेतरी आपणही वळतो आहोत. कारण आज गेल्या 5-7 दिवसापासून मी शिवजयंतीच्या निमित्तानं व्याख्यानासाठी बाहेर पडतोय. या 5-6 वर्षाच्या पाठीमागचा जर बघायला गेलं तर शिवजयंती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होताना दिसत नाही. पण आता हल्ली मात्र प्रत्येक गावागावातून या ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते. कारण माणसांनी ओळखलेलं आहे की पुन्हा ही प्रेरणा जर निर्माण करायची असेल तर शिवाजीराजांचा धगधगता इतिहास तुमच्या आमच्या समोर आला पाहिजे. आणि म्हणून हा शिवजयंतीचा उत्सव आज गावागावातून या ठिकाणी साजरा केला जातो, याचा मनस्वी आनंद आहे. आणि तोही आपल्या गावातही करतो आहे. आणि या माध्यमातून शिवरायांच्या विषयीचा हा शौर्यवान चरित्र तुमच्या समोर गुंफण्याचं, हे पुष्प वाहण्याचा योग मला आज आला. त्याबद्दल संयोजकाचे आभार मानून लांबत चाललेलं माझं भाषण इथंच थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय भवानी.